भो भूषण भाऊ उठला भाऊ सकाळी सकाळी थंडीमध्ये ढोरांना चारा पाणी करायला. नारायणीमध्ये बसली, राणी बाहेर उभी आहे. चला मग नंतर आवरून वगैरे झालं, नाश्ता वगैरे झाला. मग नारायणीचं दूध काढलं. हरिभाऊ मस्त ऊनपाळ्या खातोय. दूध काढून झाल्यावर नारायणीला ढेप ठेवली, म्हणून राणीताईला खूप राग आला, तिला ढेप दिली नाही म्हणून. मग नंतर आलो मी डीपीवरती. मोटर चालत नव्हती, काहीतरी तांत्रिक बिघाड झाला, ते चेक करायला आलो. समजत तर काही नव्हतं, पण गेली गोळी लागून. नंतर मग घरी येताना रस्त्यावर भेटली आपल्याला स्कूल बस. घरी आलो, गाडी लावली आणि नंतर चिल्ल्या पिल्ल्यांचं काहीतरी माल वाहतूक गाडीमध्ये काहीतरी लोड करत होते ते. नंतर मग शेतात चाललो गेलो. आता कांदा लागण असल्यामुळे मिरींना इंगल वगैरे ठोकायला, तार बांधायला शेतामध्ये जात होतो. बाबो अवका थार ना थोडा शिरी. नंतर मग आपण बघू शकता इथं आपण इंगल वगैरे ठोकलेत, अजून काम चालू आहे. नंतर मग आपण मशीनने ज्या ज्या ठिकाणी कॉक मुडले होते किंवा लाईनमध्ये येत नव्हते त्या ठिकाणी आपण मशीनने होल पाडले. बघू शकता आपण. नंतर तिथं कॉक बसवले आपण. आपण हा निसर्गही बघू शकता. खरंच शेतकरी म्हणजे आपलं कामही करू शकतो, तेही पूर्ण निसर्गाचा आनंद घेऊन निसर्गामध्ये बघू शकता आपण. नंतर भेटला साई. आता कांद्यांच्या नळ्या वगैरे पसरवणं चालू आहे. घरात आलो. अगस्त्य माल वाहतूक गाड्यांसोबत खेळतोय. डंपर, जेसीबी व वियोनाचा इथं अभ्यास सुरू आहे. इथं बघू शकता आपण वियोनाला. यो नंतर सर्व बच्चे पार्टी एकत्र आली व फुल धिंगाणा. सर्व ॲडजस्ट होऊन झोपाळ्यावर बसलेत. नंतर काही खास नाही. मग सायंकाळ झाली, ढोरं वगैरे आवरून झाले होते. तर मग पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये उद्या. तरी BK व्लॉग्स अँड फनला सबस्क्राईब करायला विसरू नका. हसत रहा, काळजी घ्या.